आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी आहे मुंबईतून। लोकल ट्रेनमध्ये प्रवाशावर कोयत्याने हल्ला झालाय। बसण्याच्या जागेवरून 2 प्रवाशांमध्ये वाद झाला। सीएसएमटी अंबरनाथ लोकलमधील ही घटना आहे। 3 हल्लेखोर ठाकुर्ली स्टेशनवर उतरून फरार झाले। जखमी प्रवाशावर कल्याणमध्ये उपचार सुरू आहे। ही घटना ठाकुर्ली रेल्वे स्टेशनवर मध्यरात्री 12:15 वाजता घडली। जनरल डब्यात जागेवरून 2 प्रवाशांमध्ये वाद सुरू होता। ट्रेन ठाकुर्ली स्टेशनवर पोहोचताच 3 प्रवाशांनी दुसऱ्या एका प्रवाशांवर कोयत्याने हल्ला केला। हल्लेखोर ठाकुर्ली स्टेशनवर उतरले आणि फरार झाले। अधिक माहिती या संदर्भात घेणार आहोत। आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। भाग्यश्री, वारंवार लोकलमधील हल्ल्याच्या अशा घटना समोर येत आहे। कालच्या हल्ल्यात नेमकं काय झालं होतं? नक्कीच कालच्या हल्ल्यात देखील बसण्यावरूनच वाद झालेला होता। 3 आरोपी आहेत ते सध्या फरार आहेत। ठाकुर्ली स्थानकादरम्यान हा वाद झाला। सीएसएमटी ते अंबरनाथ इथे जाणारी लोकल होती, जनरल डब्बा होता आणि खरं तर रात्री 11:30 वाजता देखील ट्रेन इतकी भरलेली असते, त्यामुळे बसायला जागा नसते आणि या बसण्याच्या वरूनच वाद झालेला पाहायला मिळाला। आणि त्यानंतर एकाने त्याच्यातला ब्लेड काढली आणि ब्लेडने वार केले। त्यानंतर तो रक्तांच्या थारोळ्यात पडला प्रवासी आणि नंतर त्याला रुक्मिणीबाई रुग्णालयात ॲडमिट करण्यात आलंय। मात्र आत्ताची माहिती मिळते सकाळच्या अपडेटनुसार ती आत्ता त्याला रुक्मिणीबाईवरनं हलवण्यात आलंय आणि सायंद रुग्णालयात आणण्यात आलेलं आहे। मात्र त्याच्यावर उपचार जे आहेत ते रुग्णालयात सुरू आहेत। मात्र हे सगळं होत असताना एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो पडतोय तो म्हणजे कुठेतरी असंवेदनशीलता हरपली आहे का? आणि या सगळ्यामध्ये आपण जर बघतोय तर रेल्वेमधली सुरक्षा ऐरणीवर आली आहे का? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो सध्या पडताना पाहायला मिळतोय। कारण आपण बघितलं की मागच्याच महिन्यामध्ये मयंकला अशाच पद्धतीने हत्या झाली होती। त्यानंतरच्या आपण भांडणांच्या देखील व्हिडिओ जे आहेत ते समोर येताना पाहायला मिळतात। स्त्री हाणामारी होत असते। कुठेतरी एकतर लोकलमध्ये बसायला जागा नसते, गर्दी असते, वेळेवर लोकल नसणं, या सगळ्या गोष्टी याला कारणीभूत असल्याचं पाहायला मिळतंय। अगदी त्यामुळे भाग्यश्री वारंवार या घटना वाढतायत। आता ह्या घटनांवर प्रशासनाकडून काय पावलं उचलली जातात हे पाहणं अजूनही तितकंच महत्त्वाचं आहे। तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातील तपशील तुमच्याकडून घ्यायचा आहे।